हिंगोलीमध्ये या ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले होते। सध्याची दृश्य आपण पाहतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिसतात। नागपूरमध्ये ते आलेले आहेत। बच्चू कडू सुद्धा आहेत। संजय राठोड, बच्चू कडू आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या नागपुरात आहेत। आमचं महायुती सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या मागे उभं राहिलेलं आहे ठामपणे। आणि शेतकरी जेव्हा संकटात तेव्हा सरकारने त्यांच्या मागे उभं राहण्याचं काम केलं आहे। आणि आम्ही नेहमीच सांगतो, राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार कुणाचा असेल तो आमच्या बळीराजाचा आहे। आणि त्यामुळे काल अंतिम आठवडा प्रस्तावाच्या उत्तरामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी ज्या कर्जमाफीमधल्या ज्या अटी होत्या त्या अटी काढून टाकल्या, कमी केल्या। 50,000ची अट देखील काढून टाकली। त्यामुळे लाखो शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतचं कर्ज जे आहे ते त्यांचं माफ होणार आहे। हा मोठा दिलासा आपल्या बळीराजाला, शेतकऱ्यांना महायुतीने, आमच्या सरकारने दिलेला आहे। शरद पवारांनी सुद्धा या कर्जमाफीचं कौतुक केलेलं आहे। याचा अर्थ काय काढायचा नेमका? शरद पवार साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत। चांगल्याला चांगलं म्हणण्याची त्यांची वृत्ती आहे आणि अनेक वेळा त्यांनी ते दाखवून दिलेलं आहे। परंतु काही लोक जे आहेत, सरकारने किती चांगलं काम केलं तरी सुद्धा त्याला सरकारवर आरोप करण्याचं, टीका करण्याचं, जे काही खोटं बोला पण रेटून बोला, अशा प्रकारची वृत्ती काही विरोधी पक्षातल्या लोकांची आहे। त्यांना हा खऱ्या अर्थाने एक शरद पवार साहेबांनी दिलेलं उत्तर आहे। उद्धव ठाकरे पुढच्या शनिवारी नागपूरला येऊन रामरक्षा पठण करणार आहेत असं ट्विट संजय राऊतांनी केलेलं आहे। मुख्यमंत्र्यांच्या शहरात या सगळ्या बाबतीत खरं म्हणजे त्यांना आता जनतेने केली शिक्षा तेव्हा त्यांना आठवली रामरक्षा। आणि मी सांगतो की हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे। आणि त्यांना कळलं आहे की जो राम का नहीं वो किसी काम का नहीं। आणि हिंदुत्व हे काही आपण जसं टी शर्ट बदलतो तसं हिंदुत्व बदलता येत नाही। ते मनातून असावं लागतं। बाळासाहेबांचे विचार जेव्हा त्यांनी सोडले तेव्हाच त्यांचं राम रक्षा असू द्या, अयोध्या मंदिरावर अनेक वेळा टीका करणाऱ्यांनी आता राम रक्षा म्हणणं एक मोठा विनोद आहे। आणि ज्यांनी हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना जेलमध्ये ठुसलं, जेलमध्ये टाकलं, ते आता राम रक्षा। बरं आहे, चांगलं आहे। संजय राऊत हिंदी में फडणवीस साहब दिल्ली जाना है। जिस तरीके से की बात आपने की थी, जब मुद्दा कहाँ तक पहुँचा है, क्या वहाँ पे भी बड़े पैमाने पे भ्रष्टाचार हुआ है, किस तरीके की बात सामने आ रही है? कहाँ पर? सिद्धिविनायक में जिस तरीके से देखिए, मैंने कहा क्या, मैंने बताया कि जो एक जब भी वो किल्लेदार जो मनसे के पदाधिकारी हैं उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस ली थी और वो प्रेस कॉन्फ्रेंस का मैं कल के मेरे रिप्लाई में उसका मुद्दा दिया था कि सिद्धिविनायक मंदिर में जब गड़बड़ी हुई थी तभी मुख्यमंत्री रह चुके उबाटाक ने क्यों उसकी जांच पड़ताल करने का आदेश दिया नहीं। तो राम मंदिर के बारे में आज बोलते हैं राम रक्षा करते हैं, जो राम मंदिर पे टीका करते थे, मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे, ऐसे
बहुत बड़ी चेष्टा करते थे, लेकिन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने राम मंदिर भी बनाया, तारीख भी बता दी। अभी वहाँ पर जो है मैंने उसका दाखला दिया था कि एक प्रेस कॉन्फ्रेंस जो ली थी किलेदार जो मनसे के अभी उनके साबित पक्ष में है, तो इसकी भी जांच उस वक्त कराने का आदेश होना चाहिए था, लेकिन वो नहीं हुआ। इसका ये मुद्दा मैंने उठाया। उन्होंने कहा था उन्होंने कहा था किलेदार जी ने, मनसे के लीडर ने, कि सिद्धि विनायक को धोखे और वहां पहुंचते थे खोके। अब ये मेरा नहीं है बोलना, मैंने नहीं बोला है, ये उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस किया था, उसका दाखिला मैंने दिया है। अभी राम रक्षा तो मैंने बता दिया कि ये तमाम करोड़ों राम भक्तों की एक आस्था का विषय है, श्रद्धा का विषय है। जो हुआ है उसकी जांच शुरू है और उसमें कोई भी नहीं छूटेगा। आपको पता है कि मोदी जी की भूमिका क्या है, ना मैं खाऊंगा ना मैं किसको खाने दूंगा। चोरी तो करने की दूर की बात है। इसलिए मोदी जी और योगी जी जिन्होंने इसमें गलत काम किया होगा उनको जेल में, बिल्कुल जेल के सलाखों के पीछे अंदर डाल देंगे, ये विश्वास है। ये करोड़ों करोड़ों राम भक्तों का ये संवेदना का विषय है, ये श्रद्धा का विषय है। नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना मजबूत केली जाते, विदर्भातही वेगाने काम सुरू आहे, परंतु आमदारकी किंवा इतर संधी देताना नवीन पक्षात आले त्यांना पहिले संधी दिली जाते, असं का होतं? पक्ष जेव्हा पुढे जात असतो त्यावेळेस जी काही समीकरणं आहेत पक्ष वाढीसाठीच करावी लागतात आणि पक्ष वाढला तर सर्व कार्यकर्त्यांना संधी देता येते। त्यामुळे हे ज्या पद्धतीने लोक येतात शिवसेनेमध्ये, शिवसेना एक दिलेला शब्द पाळणारा पक्ष आहे, दिलेला विश्वास सार्थ करणारा पक्ष आहे, कमिटमेंटचा पक्का पक्ष शिवसेना। एकनाथ शिंदेवर लोकांचा विश्वास आहे म्हणून लोक